उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ओळा माजिवडा विधानसभेच्या बाबतीचा पहिला टप्पा निश्चित माझा पूर्ण झालेला आहे। या विधानसभेच्या मतदारसंघाअंतर्गत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि मित्र पक्षाचे सुद्धा धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर राहणारी जी काही मंडळी आहेत, गेली 30-40 वर्षाच्या माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काही लोकांच्या बरोबर ज्या लोकांच्या बरोबर मी राहिलेलो आहे, अशा सगळ्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन माझं निवडणूक लढवण्यापाठीमागचं ध्येय निश्चित प्रकारे मी लोकांच्या समोर सांगितलेलं आहे। त्यामुळे निवडणुकीचा पहिला टप्पा जो प्रचार ओळख जी असते उमेदवाराची, तो माझा कालच पूर्ण झालेला आहे। आणि काँग्रेस पक्ष जरी पूर्ण बरोबर नसेल तरी सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर राहणारी जी माणसं आहेत त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये हा विचार करणार आहेत की 5 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि 5 उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी बघून निश्चित प्रकारे मतदार हा शहाणा आहे। शेवटी आपल्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियातून किंवा जनतेच्या चर्चेतून काही निघतं, त्याच्यापेक्षा मतदार हा शहाणा आहे। मतदार हा विचार करून मतदान करतो आणि जसं नगरसेवक कोण असावा तसा आपल्या आमदार कोण असावा आणि आमदार कोण असावा याच्या पाठीमागे पूर्वीचा इतिहास, पूर्वीचा अनुभव लक्षात ठेवून मला वाटतं मतदार निश्चित प्रकारे तो निर्णय घेणार आहे। माझा मुद्दा एकच आहे की ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामधले जे विकासाचे प्रश्न आहेत, मग ते ठाणे शहरातले प्रश्न वेगळे आहेत, मीरा भाईंदरचे प्रश्न वेगळे आहेत, भिन्न स्वरूपाचे प्रश्न आहेत। काय पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, ब्रिजेसचा प्रश्न असेल, ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रकारचं खेळाचं मैदानाचा प्रश्न असेल, परिवहनचा ज्या काही परिवहनच्या बसेस आहेत, TMT आहे, मीरा भाईंदरची बस आहे, त्याच्यामध्ये नागरिकांच्या सुविधा असतील, मीरा भाईंदर आणि ठाणे कनेक्टिव्हिटी वाढवण्याची असेल, त्याच्यामध्ये हे सगळे जे प्रश्न नागरिकांच्या सानिध्यातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची भूमिका एक आमदार म्हणून आणि निश्चित प्रकारे प्रत्येक ठिकाणी लोकशाही पद्धतीमध्ये नगरसेवकांनी नगरसेवकाची कामं करायची असतात, आमदारांनी आमदारांची कामं करायची असतात आणि त्या पद्धतीने मी आमदार म्हणून जे कामं राज्य स्तरावर किंवा केंद्र शासनाच्या माध्यमात असतील ते करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे या विभागामध्ये करेल। मला जर संधी मिळाली तर या ठिकाणी निश्चितच एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चित प्रकारे त्या विभागामध्ये फायदा होईल। त्यामध्ये भास्कर शेट्टी हे माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती, अनेक लढाऊ वृत्तीचा असा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी निश्चितच प्रकारे आम्हाला मिळालेला आहे या माध्यमातून। आणि त्याचबरोबर नागेश जाधव सुद्धा एक सामाजिक स्वरूपाचं आणि राजकीय स्वरूपाचं काम करणारा त्या ठिकाणचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षातून ही 2 माणसं त्या ठिकाणी आल्यानंतर तुमचा गांधीनगर असेल, सुभाषनगर असेल, वसंत विहार परिसर असेल, त्या विभागामध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्यासाठी या ठिकाणी कामी येणार आहे। त्या ठिकाणी बहुतांशी हा उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि मिक्स त्या ठिकाणी नागरिक असल्यामुळं या कालच्या प्रवेशाचा आम्हाला निश्चितच फार मोठा फायदा होणार आहे।